हे मंदिर जे शनी मारुतीचं मंदिर जे आहे 400 वर्षापूर्वीपासून हे मंदिर आहे। हे शनी आणि मारुती अशा मूर्त्या कुठेच नाही आहेत, अख्ख्या महाराष्ट्रात कुठे अशा मूर्त्या नाही आहेत। एक दत्ताची मूर्ती आहे, आमच्या इथे गणपतीची मूर्ती आहे, ते पण गणपतीचे स्थान जे आहे ते पण फार जुनं आहे। हे आत्ता आम्ही जवळजवळ एक 10 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी हे मंदिर नवीन करून घेतलं। दत्ताची मूर्ती पण आम्ही तसंच केलं, पादुका नवीन लावल्या। एका भक्तगणाने आम्हाला पादुका दिल्या, त्या स्थापन केलेल्या, त्या पण तिथे जवळजवळ आपलं दत्ताचं मंदिर जे आहे ते पण फार पुरातन आहे। तिथे पण खाली जवळजवळ आम्हाला खोल खड्डा खणल्यानंतर जवळजवळ एक मुठभर आम्हाला पिवळे चणे मिळाले आणि सापाची पिल्लं निघाली, जवळजवळ एक बाटलीभर सापाची पिल्लं। तर आम्ही ती एका ठिकाणी सोडण्यात आली जंगलामध्ये। तर अशी तिथे तो नंतर पार बांधण्यात आला नवीन, नंतर तिथे पादुका ठेवण्यात आल्या, नंतर एक टाईल्स म्हणून दत्ताची मूर्ती स्थापन करण्यात आली। फार म्हणजे ते पण फार एकदम औदुंबर, म्हणजे एवढं लहान एवढं छोटं झाड होतं, ते मोठं होत गेलं। नंतर त्याचा मोठा खोड झाला, मग तो तिथे पत्रा बांधण्यात आला, नंतर पत्र्याची शेड करण्यात आली, त्यातून तो आम्ही बाहेर काढला। असं जे काय आहे। आणि इथे जे सणवार होतात ते सणवार शनी अमावस्या होते, शनी जयंती होते, एक हनुमान जयंती उत्सव आमच्या इथे साजरा होतो। आणि दोघांचा असल्यामुळे, शनी मारुतीच्या मूर्ती असल्यामुळे शनी जयंती आणि हनुमान जयंती हे उत्सव दर वर्षी आम्ही साजरा करतो। आणि भक्ताला म्हणजे कसं नवसाला हा पावणारा मारुती आहे, कुठली तुम्ही जी आपली मनोकामना देवाला सांगितली ते इथे पूर्ण होते। असं आमचं शनी मारुतीचं मंदिर आहे। ठाण्यामध्ये हा एक प्रसिद्ध मंदिर आहे, किल्ला मारुती मंदिर। असं बाकी महाराष्ट्रात कुठे नाही आहेत की लोक लांबून इथे दर्शनाला येतात, झाशीवरून, आग्र्यावरून, दिल्लीवरून विचारत की शनी महाराजांचं मंदिर एकत्र कुठे, की ते इथे ठाण्यामध्ये। आरतीपासून म्हणजे सकाळी आम्ही 6ला मंदिर उघडलं जातो, 6 ते 12, 12 ते 4 मंदिर बंद असतं, 4ला परत उघडण्यात येतो, 4 ते 8:30पर्यंत असा टायमिंग आहे। 8:30ला मंदिर परत बंद करण्यात येतो। आणि सकाळी पूजा आमची डेली 7:30 8ला चालू होते, ते 8:30 9ला पर्यंत संपते। त्याच्यामध्ये आम्ही आरती करतो। संध्याकाळची दिवाबत्ती असते रोज। दिवाबत्तीसाठी आमचं तेल शनिवार जे आम्ही ते वापरतो, ते दिवाबत्तीसाठी आमचा वापरण्यात येतो। आणि लोकही तेल आणतात, ते भाविक लोक जे असतात त्यांची मनोकामना काही असते, किंवा कोणी आजारी असतं किंवा काही, मग ते 1.25 किलो तेल आणतात, ते तेल आम्ही ते देवासाठी वापरण्यात येतो, एवढंच।